अध्यक्ष महाराज, खरं तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्याच तरुणींना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून 18 नोव्हेंबर 1968 मध्ये अध्यक्ष महाराज शासनाने 80% स्थानिक रोजगाराचा मूळ शासन निर्णय हा निर्गमित केला। यामध्ये स्थानिक ठिकाणी पर्यवेक्षकीय श्रेणीत 50% म्हणजे साधारणतः मॅनेजमेंटच्या आणि वर्कर ज्याला आपण साधारणतः अनस्किल सेमी स्किल यामध्ये 80% असा आपण नियम बंधनकारक केला। आणि म्हणून माझी विनंती माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक या संदर्भातल्या काही मागण्या आहे। एक तो मंत्री महोदयांनी चंद्रपूरला बैठक घ्यावी। मंत्री महोदयांना माझा आग्रह आहे की हा कधीतरी जिल्हा नक्षलवादी राहिला, आता नक्षलवाद संपुष्टात आला। एक 2014 पासून माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात एक विकासाचा झंझावात सुरू आहे। अशा प्रसंगामध्ये स्थानिक लोकांचा रोजगार, कारण मेंदूचा मार्ग अध्यक्ष महाराज पोटातून जातो, पुन्हा नक्षलवाद वाढू नये यासाठी आपण स्वतः बैठक घ्यावी। ज्या उद्योगपतींना असं वाटतं की हमारे हात बहुत लंबे है, त्यांना कायद्याच्या या तलवारीने सांगितलं पाहिजे की जब चाहे तब सरकार है, ये तुम्हारे हाथ हम छाट सकते हैं। या सर्व कोलमाईच्या संदर्भात आपण सीबीआय कडे पत्र दिलं पाहिजे की यामधल्या अवैध धंद्यांच्या संदर्भामध्ये एक सरकारच्या वतीने पत्र आम्ही तर पाठवतोच आहे, पण सरकारच्या वतीने जाऊ द्या ना सीबीआय चौकशी करण्यासाठी या सर्व माइन्स मध्ये या पद्धतीच्या रोजगाराच्या संदर्भात। 6-6 वर्ष काम केलं, मनात आलं ते मग काढून टाकतात की तुम्ही वेतन का मागितलं, तुम्ही जेवढं सरकारी वेज आहे ते का मागितलं। जिल्हा स्तरावर एक समिती केली पाहिजे, जिल्हाधिकाऱ्याची समिती आहे, पण मला वाटतं की जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक ट्रायल बेस आपण एक समिती आमची करा ना। डोमिसाईलच्या संदर्भातले नियम, त्याचे कायदे व त्याची अंमलबजावणी ही सुद्धा अध्यक्ष महाराज कडक केली पाहिजे। आणि 100% कायद्याची अंमलबजावणी चंद्रपूर जिल्ह्यात करण्याच्या दृष्टीने प्रायोगिक स्तरावर चंद्रपूर जिल्हा दत्तक घेऊ, त्यामध्ये मंत्री महोदयांनी यंत्रणा उभी केली पाहिजे। काही विशिष्ट अधिकारी डेप्युटेशनवर पाठवले पाहिजे, याची कडक तपासणी केली पाहिजे आणि जिथं उणीव आहे, त्रुटी आहे, कमतरता आहे तिथं ताबडतोब स्थानिक लोकांच्या रोजगाराला 80%, 50%ची अट सुद्धा आपण 80% करणार आहोत का, हा माझा या चर्चेच्या निमित्ताने माझा उपस्थित केलेला प्रश्न आहे। आणि म्हणून माझी दुसरी मागणी आहे की 80% मॅनेजरियल यामध्ये सुद्धा 80% करावं आणि उदय सामंतजी चांगलं उत्तर देईल अशी अपेक्षा आहे। आणि रत्नागिरीचे ते रत्न आहे, मागच्याही मी याच्यात सांगितलं, पण रत्नाचं तेज हे आता तसंच राहिलं पाहिजे, ते उत्तरात माझ्या लक्षात येईल, त्याच्यानंतर आपण मंत्री महोदयाचं ग्रेडेशन करू। सुधीर भाऊंनी अतिशय महाराष्ट्रातल्या बेरोजगारीच्या संदर्भातला एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक चंद्रपूरच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। सन्मान्य सुधीर भाऊंनी जी महत्त्वाची गोष्ट सांगितली की राज्य शासनाने सन 1968 पासून स्थानिक लोकांसाठी एक धोरण अवलंबलं आणि त्या धोरणामध्ये असं लिहिलं की 15 वर्ष वास्तव्य असलेली महाराष्ट्रातली व्यक्ती याची व्याख्या स्थानिक म्हणून धरली जाईल आणि त्यांना रोजगार हा कंपन्यांमध्ये असेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल, हा दिला जाईल, अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेतली गेली। पण सुधीर भाऊंनी जी मला एक सूचना केली की मी चंद्रपूरमध्ये आलो पाहिजे। सुधीर भाऊ 2 वर्षापूर्वी चंद्रपूरमध्ये आपल्याबरोबरच मी एक कार्यक्रम केला आनंदवनातला, तर त्याच्यामुळं सुधीर भाऊ पूर्ण चंद्रपूर व्यवस्थित सांभाळत असल्यामुळं आमची तिथं आवश्यकताच लागत नाही, त्याच्यामुळे जाणं आम्ही टाळतो। पण सुधीर भाऊ, आपण जी मागणी केलीत की तिथल्या स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी माझी तिथं येऊन जर बैठक आयोजित करायची असेल तर ती देखील अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत मी स्वतः चंद्रपूरला येईन। आणि अजून एक सुधीर भाऊंनी अतिशय चांगली सूचना केली की जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करत असताना त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील असणं गरजेचं आहे। मी सुधीर भाऊ तुम्हाला आश्वस्त करतो की जिल्ह्याची ही उद्योग मित्र कमिटी जी आहे त्याच्यामध्ये नक्की स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी काही प्रमाण हे लोकप्रतिनिधींचं ठेवलं जाईल। त्याच्यामध्ये आमदारांचा म्हणजे विधानसभेचे आमदार किंवा विधान परिषदेचे आमदार असं त्यामध्ये समाविष्ट केले जाईल। आणि आताच सुधीर भाऊंनी जे सांगितलं की स्किल सेंटर हे चंद्रपूरला देखील होणं आवश्यक आहे।
मी आज त्यांना आश्वस्त करतो, कारण अतिशय चांगला मुद्दा, मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, म्हणून पुढचा टप्पा जो MIDCच्या स्किल सेंटरचा आहे, त्यातलं एक स्किल सेंटर हे चंद्रपूरमध्ये नक्की उभं केलं जाईल. सुधीर भाऊंचा मी मनापासून धन्यवाद देतो की बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी अर्धा तास चर्चा सुधीर भाऊ तुम्ही या ठिकाणी आणलीत. याच्यामुळे नक्की आम्ही महाराष्ट्राच्या युवा पिढीला न्याय देऊ शकतो आणि म्हणून सभागृहामार्फत मी सुधीर भाऊंना धन्यवाद देतो. आज माननीय मंत्री महोदयांचे धन्यवाद. खरं तर मी सुरुवात करताना म्हणतो की मंत्री महोदयांचं उत्तर कोणत्या ग्रेडचं असेल तर A+ ग्रेडचं उत्तर आहे आणि चंद्रपूरमध्ये MIDCचं स्किल निश्चित उभं करू ही जी त्यांची आश्वस्त अशी भाषा आहे त्यांचा खूप मनापासून अभिनंदन.